लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता इथे सर्व काही पत्रिकाची वगैरे सर्व प्लॅनिंग झालेली असते. तेव्हा इथे शारदा म्हणत असते आता सर्व काही इथे करायचं आहे म्हटल्यावर गुरुजींना इथे बोलवलंच पाहिजे. तेव्हा इथे गुरुजी आलेले असतात. आता गुरुजी म्हणत असतात मला बोलवायची खरं तर काहीच गरज नाही, मी आलो आहे असं इथे म्हटल्याबरोबर खरं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो की नेमकं गुरुजी आलेत म्हटल्यानंतर काहीतरी संकेत घेऊन नक्कीच आले असतील असं इथे सर्वांनाच वाटत असतं. आता इथे माननी खरं विचारत असते गुरुजी या लग्नात तरी काही विघ्न नाही ना येणार. तेव्हा गुरुजी म्हणतात नाही, ह्या लग्नात काही विघ्न येणार नाही, सर्व काही कार्य छान पार पडणार आहे. मात्र तुम्ही असं गाफील अजिबात राहू नका, कारण की जुनी दुखणी आणखी देखील बरी झालेली नाहीत असं इथे गुरुजीचं बोलणं ऐकून खरं इथे माननी म्हणत असते की म्हणजे गुरुजी तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे. आता इथे गुरुजी म्हणत असतात म्हणजे तुम्हाला जरी वाटत असली माणसं बदलली आहेत पण मात्र त्यांचा राग आणखीही गेलेला नाही, त्यामुळे तुम्ही असं गाफील अजिबात राहू नका. हो का नाही, वसुताई आणि रम्या असं हे डायरेक्टच यांच्या दोघींचं नाव घेतल्यामुळे खरं तर रम्या आणि वसु देखील इथे फार घाबरलेले असतात. त्याचबरोबर खरं तर घरच्यांना सगळ्यांनाच इथे फार टेन्शन आलेलं असतं. आता गुरुजींनी हा संकेत दिलाय म्हणजे काय केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीचं सर्वांनाच इथे टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.